यानंतर बातमी पुण्यातून अजित पवारांच्या बैठकीसंदर्भातली। पुणे महानगरपालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। आज झालेल्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी महत्त्वाच्या सूचना केल्यात। सर्व जागांची तयारी करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्यात। युती होईल किंवा नाही याचा विचार आता करू नका, आहे त्या प्रभाग रचनेच्या पद्धतीमध्ये लढण्याची तयारी करा, असं अजित पवार यांनी म्हटलंय। या बैठकीत अनेक नगरसेवकांनी प्रभाग रचनेवरून तक्रारी केल्या होत्या, मात्र अजित पवारांनी ही परिस्थिती स्वीकारून कामाला लागण्याच्या सूचना केल्यात। रेवती हिंगवे या बैठकीसंदर्भातली माहिती देते रेवती। अजित पवार यांची ही महत्त्वाची बैठक, अजित पवारांनी नेमक्या काय सूचना केल्यात आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्याचा अर्थ काय निघतो? नक्कीच आपण बघतोय की आज सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये विविध पदाधिकाऱ्यांसोबत आणि माजी नगरसेवकांसोबत बैठका घेत आहेत। सकाळी जवळपास 9:15च्या सुमारास हे या बैठकांना सुरुवात झालेली आहे। या बैठकीला शहराध्यक्ष सुनील टिंगरे देखील उपस्थित आहेत। अजूनही या बैठका चालू आहेत। संध्याकाळी 4 ते 5च्या सुमारास या बैठका चालतील असं म्हटलं जात आहे। तर या बैठकीमध्ये काय नेमकं झालं यावरती सगळ्यांचं कुतूहल होतं आणि त्याचं आता आपण बघतोय की असं समोर आलेलं आहे की जे माजी सगळे नगरसेवक आहेत किंवा जे विविध पदाधिकारी आहेत, जे इच्छुक कार्यकर्ते आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, ते आज अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले होते आणि तेव्हा त्यांना सांगण्यात आलेलं होतं की स्वबळाची तयारी करा, किंवा जिकडे तुमच्या जागा आहेत प्रभाग रचनेवरती जे काय हरकती आहेत ते नोंदवा आणि त्याच्यानंतर तुमच्या तयारीला लागा। महायुतीत जाऊ किंवा न जाऊ हा पुढचा प्रश्न आहे, पण तुम्ही तुमच्या तयारीला लागा। लागलंच तर स्वबळावरती सुद्धा आपण महापालिकेच्या निवडणुका लढू। तर अशा प्रकारचं हे जे काय सगळं बैठकांमध्ये झालेला संवाद आहे तो सगळा माजी नगरसेवक आणि त्यांच्यासोबत झालेला आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं स्वबळाचा नारा अजित पवार देत आहेत की नाही। निश्चित रेवती, अजित पवार यांचे पुण्यामधले आढावा बैठका आणि दौरे हेच सांगतायत की आगामी काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने। धन्यवाद या संपूर्ण माहिती करता।